Hello everyone, how are you all? Hope you all are safe and healthy. Okay, so after our Ganpati vacation, we started our new chapter, that is psychopharmacological agents. Okay, which comes under the drug acting on central nervous system. सो ह्याच्या आधी आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरी अंडर जेवढे पण चॅप्टर बघितलेले आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये आपण ड्रग बघितलेले आहेत विच शोज इफेक्ट ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो त्यांचा इफेक्ट जो आहे तो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर शो करून ते ड्रग काय करत होते, तर आपले जे फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत बॉडीचे ते अल्टर करायचं काम करत होते. ओके, मीन्स आजच्या आधी आपण जेवढे पण चॅप्टर अंडर सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरी अंडर जे बघितलेले आहेत त्याच्यामध्ये जे ड्रग आपण इंडिव्हिज्युअली स्टडी केलेले आहेत ते ड्रग आपण कसे बघितले होते, दॅट ड्रग शोज इफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड देअर बाय दे अफेक्ट द फिजिओलॉजी ऑफ बॉडी. ओके, सो बॉडीचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते अल्टर करायचं काम जे आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲक्टिंग कॅटेगरीचे ड्रग आपण बघितले होते. ओके, सो आत्ता आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲक्टिंग ड्रग बघायचे आहेत इन सायकोफार्माकोलॉजिकल एजंट. ओके, बट तुम्ही जर ह्याचं नाव, ह्या चॅप्टरचं नाव जर तुम्ही व्यवस्थित वाचलात तर त्याच्यामध्ये सायकोफार्माकोलॉजिकल एजंट असं ह्या चॅप्टरचं नाव आहे. ओके, सो ह्या कॅटेगरी अंडर, ह्या चॅप्टर अंडर जेवढे पण ड्रग आहेत विच शोज इफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो ते ड्रग्ज आहेत ते सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्यांची ॲक्शन दाखवतात, पण त्यांची ॲक्शन जी आहे ती कशासाठी आहे, तर सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड जेवढे पण डिसऑर्डर्स आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी हे सायकोफार्माकोलॉजिकल एजंट जे ड्रग आहेत ते यूज केले जातात. ओके, म्हणजे ते बॉडीचं जे नॉर्मल फिजिओलॉजी आहे ते अल्टर करत नाही आहेत, तर सायकोफार्माकोलॉजिकल एजंटचं काम काय आहे, ते काय करणार आहेत, तर जे बॉडीचं सेंट्रल नर्वस सिस्टीमचं जे फंक्शनिंग जे बिघडलेलं आहे. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण बघितले की आपण जर बघितलं तर ब्रेनशी रिलेटेड डिसऑर्डर्समध्ये आपल्या आजूबाजूला तुम्हाला अशी बरीच माणसं दिसली असतील अजूनपर्यंत की ज्यांना आपण मेंटल बोलतो. ओके, सो रस्त्यावर वगैरे तुम्ही बघितलात तर असे खूप जे आहेत ते फिरत असतात. ओके, म्हणजे ते वेड्यासारखे बडबडत असतात, हसत असतात वगैरे, म्हणजे त्यांचे जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते नॉर्मल पर्सनपेक्षा डिफरंट असतं. ओके, सो ते इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो की हा पर्सन मेंटली इल आहे. ओके, सो डिफरंट टाईपचे जे डिसऑर्डर्स आहेत ब्रेनचे, त्याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर सिझोफ्रेनिया लाईक डिसऑर्डर आहे, डेल्युजन्स लाईक डिसऑर्डर आहे. ओके, सायकोसिक डिसऑर्डर्स आहेत, पार्किन्सनियन लाईक डिसऑर्डर्स आहेत. ओके, सो डिफरंट काइंडचे डिसऑर्डर्स आहेत विच अफेक्ट्स द मेंटल हेल्थ ऑफ दॅट पर्सन. ओके, सो आता तुम्ही रिसेंटली सुशांत सिंग राजपूतचं जी न्यूज ऐकताय त्याच्यामध्ये तुम्ही हे डिप्रेशन असेल किंवा एन्झायटी हे जे वर्ड आहेत ते तुम्ही एकसारखे ऐकत असाल. ओके, सो आपल्याला अंडर सायकोफार्माकोलॉजिकल एजंट ह्या चॅप्टर अंडर आपल्याला अँटी डिप्रेसंट ड्रग बघायचे आहेत आणि अँटी एन्झायटी ड्रगसुद्धा बघायचे आहेत. ओके, सो डिप्रेशनमध्ये डिफरंट काइंडचे डिप्रेशन्स आहेत, त्याच्यामध्ये युनिपोलर आहे, बायपोलर आहे. ओके, सो तुम्ही सुशांत सिंग राजपूत जी आता केस सुरू आहे. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असाल की डॉक्टरांनी त्याला हे केलेलं आहे की त्याला बायपोलर टाईप ऑफ डिप्रेशन होतं. ओके, सो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये इन डिटेल बघायचं आहे की डिप्रेशन म्हणजे नक्की काय होतं, पर्सनच्या मेंटल हेल्थवर काय इफेक्ट होतो, युनिपोलर डिप्रेशन म्हणजे काय, बायपोलर डिप्रेशन म्हणजे काय. ओके, किंवा एन्झायटी हा जो हे आहे इफेक्ट आहे, एन्झायटी ही जी डिसऑर्डर आहे विच इज रिलेटेड टू अ सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो या एन्झायटी डिसऑर्डर्समध्ये नक्की काय होतं. ओके, आणि अँटी एन्झायटी ड्रग किंवा अँटी डिप्रेसंट जे ड्रग्ज आहेत की जे ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात ते नक्की त्यांची ॲक्शन कशी शो करतात. ओके, सो हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये इन डिटेल बघायचं आहे. ओके, so firstly psychopharmacological agent, it is nothing but a variety of psychopharmacological agents are used to treat a patient with stress related disorders and those vulnerable to adverse consequences of stress. Okay, so असे एजंट विच आर यूज टू ट्रीट अ स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स. ओके, सो आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण एखादं टेन्शन फील करतो, ओके, तुम्ही सुद्धा हे सम काइंड ऑफ टेन्शन तुम्हीसुद्धा कधीतरी फील केलं असेल तुमच्या लाईफमध्ये. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं तर सपोज आपली एक्झाम असेल. ओके, सो एक्झाम असेल तर पेपरच्या
झोपायच्या एक 10-15 मिनटं आधी म्हणजे आपण घाबरलेलंच असतो जेव्हापासून आपल्याला कळतं आहे की उद्या आपला सपोज पेपर आहे. ओके, मॅथमॅटिक्सला एक पेपर्स असेल, खूप हार्ड सब्जेक्टचा जर पेपर असेल तर काही मुलं जी आहेत ते डिप्रेशन, एन्झायटी अंडर जातात. ओके, म्हणजे त्यांना भीती वाटायला लागते. ओके, so this is due to the change into the psychopharmacology of that patient. ओके, सो सायकोलॉजिकल जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ब्रेनचं ते अल्टर झाल्यामुळे हे डिसऑर्डर्स जे आहेत ते अराईज व्हायला सुरुवात होते. ओके, सो द व्हरायटी ऑफ सायकोफार्माकोलॉजिकल एजंट विच यूज टू ट्रीट द पेशंट विथ स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स. ओके, सो जेवढे पण स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत विच कॅन बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ सायकोफार्माकोलॉजिकल एजंट. ओके, सो दोज वल्नरेबल टू द ॲडवर्स consequences of stress. Okay, so due to the arise of stress into our body, into our central nervous system, there will be a further consequences. Okay, so different टाईपचे स्ट्रेसचे कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात. ओके, सो या सगळ्या डिसऑर्डर्सला ट्रीट करण्यासाठी सायकोफार्माकोलॉजिकल एजंट जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो फोरमोस्ट अमंग दिस मेडिकेशन्स आर द एन्झिओलायटिक और अँड अँटी डिप्रेसंट्स. ओके, सो जनरली असे जे डिसऑर्डर्स आहेत विच इज रिलेटेड टू अ सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो आपल्या बॉडीचं जे ब्रेनचं आणि स्पायनल कॉर्डचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ओके ते कुठेतरी अल्टर झाल्यामुळे हे जे एन्झायटी आहे किंवा डिप्रेशन आहे, मेनिया आहे, फोबिया लाईक डिसऑर्डर्स आहेत. ओके, डेल्युजन्स आहेत, सिझोफ्रेनिया आहे विच इज रिलेटेड टू अ ब्रेन डिसऑर्डर्स. ओके, सो हे जे डिसऑर्डर्स आहेत विच अरायजेस ड्यू टू द इन्क्रीज इन टू द स्ट्रेस और चेंज इन टू द नॉर्मल फिजिओलॉजी ऑफ ब्रेन अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो ब्रेनचं आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते अल्टर झाल्यामुळे त्याच्यामधले न्यूरोट्रान्समीटर्स रिलीज व्हायचे जे फंक्शन्स आहेत ते चेंज झाल्यामुळे that results into that psychological disorders into our body. ओके, सो त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये हे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स जे आहेत ते अराईज होतात अँड दॅट रिझल्ट्स इंटू अ फोबिया लाईक कंडिशन आहे, मेनिया लाईक कंडिशन्स आहे. ओके, किंवा आपण म्हणू शकतो की जे एन्झायटी आहे किंवा पेशंट जो आहे तो डिप्रेशन अंडर जातो. ओके, आणि त्याचे मग फर्दर कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत, सिम्पटम्स जे आहेत ते दिसायला सुरुवात होते. ओके, so psychopharmacological agents which used to treat that mental disorders. Okay, so drug that primarily used for effect on the mental processes and used for the treatment of psychiatric disorders. Okay, म्हणजे सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्स जे आहेत त्यांचा जो इफेक्ट आहे विच इज यूज टू मेंटेन अ नॉर्मल और नॅचरल मेंटल हेल्थ ऑफ दॅट पर्सन. ओके, सो पर्सनची जी नॅचरल किंवा नॉर्मल जी मेंटल हेल्थ आहे ती मेंटेन करण्यासाठी ओके किंवा जर ती मेंटल हेल्थ डिस्टर्ब झाली असेल तर ती नॉर्मल लेवलला आणण्यासाठी सायकोफार्माकोलॉजिकल एजंट यूज केले जातात. ओके, सो डिफरंट टाईपचे जे सायकियाट्रिक जे डिसऑर्डर्स आहेत त्या कंडिशनमध्ये सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्स जे आहेत ते यूज केले जातात आणि मेनली ह्याच्यामध्ये एन्झिओलायटिक्स आहे मीन्स अँटी एन्झायटी एजंट्स आहेत. ओके, किंवा अँटी डिप्रेसंट ड्रग्ज आहेत विच इज यूज्ड मेनली फॉर द ट्रीटमेंट ऑफ psychological disorders. Okay, so psychopharmacology it is nothing but it is an Greek word. Okay, so psyche it is nothing but the breath or life, soul. Pharmacon it is nothing but a drug and logia it is nothing but a study. Okay, so psychopharmacology it is the study of drug induced changes in mood, thinking and behavior. Okay, so psychopharmacology which is related to a study of a drug which having a effect on our life. Okay, so आपले जे लाईफ आहे, आपली जी बॉडी आहे त्याच्यामध्ये चेंजेस करण्याची कॅपॅसिटी ह्या ड्रगमध्ये असते. ओके, सो अशा ड्रगचा स्टडी आपल्याला सायकोफार्माकोलॉजिकल एजंटमध्ये करायचा आहे. ओके, सो सायकोफार्माकोलॉजी इट इज अन कन्सेप्ट विच इज रिलेटेड टू अ स्टडी ऑफ ड्रग दॅट इंड्यूस द चेंजेस इन मूड, थिंकिंग अँड बिहेवियर. ओके, सो त्या पर्सनचा मूड, थिंकिंग कॅपॅसिटी आहे, बिहेवियर जे आहे हे सगळं कोण मेंटेन करतं? ब्रेन. ओके, सो हे जे थिंकिंग आहे किंवा मूड मेंटेन करायचं आहे किंवा बिहेवियर जे आहे आपल्या बॉडीचं. ओके, सो ऑल दिस फंक्शन्स
कंट्रोल विथ द हेल्प ऑफ ब्रेन. ओके, सो ब्रेनचा ह्या सगळ्या फंक्शनवर कंट्रोल असतो. ओके, सो आपल्याला असे ड्रग स्टडी करायचे आहेत विच इंड्यूस द चेंजेस इन टू दॅट मूड, थिंकिंग अँड बिहेवियर. ओके, सो जेव्हा एखादा सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स एखाद्या पर्सनमध्ये दिसून येतो म्हणजे नक्की काय होतं, तर त्या पर्सनचा जो मूड आहे किंवा थिंकिंग कपॅसिटी आहे, ओके, किंवा त्याचं बिहेवियर आहे हे चेंज होतं. ओके, नॉर्मल बिहेवियर किंवा नॉर्मल थिंकिंग कपॅसिटी असेल किंवा नॉर्मल पर्सनचा जो मूड आहे त्याच्यापेक्षा डिफरंट काइंडचे मूड असेल किंवा थिंकिंग कपॅसिटी असेल किंवा त्याचं बिहेवियर असेल ते चेंज होतं. ओके, सो नॉर्मलपेक्षा त्याच्यामध्ये अल्टरेशन येतात. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स इन टू दॅट पर्सन. ओके, सो सायकोफार्माकोलॉजी इट इज नथिंग बट द स्टडी ऑफ ड्रग विच यूज टू चेंज द मूड, थिंकिंग अँड बिहेवियर ऑफ दॅट पर्सन. ओके, सो जो काही अल्टर झालेला मूड आहे, थिंकिंग कॅपॅसिटी आहे, बिहेवियर आहे ते नॉर्मलला आणायचं काम जे आहे ते सायकोफार्माकोलॉजिकल एजंट करतात. ओके, सो दिस ड्रग मे ओरिजिनेट फ्रॉम द नॅचरल सोर्सेस सच ॲज प्लांट, ॲनिमल or from artificial sources such as chemical synthesis in the laboratory. Okay, so different kind of psychological agents आहेत which is used for the treatment of psychological disorders. Okay, so त्याचं जे ओरिजिन आहे ते मे बी प्लांट सोर्सपासून आहे, ॲनिमलपासून आहे किंवा मग सिंथेटिक ओरिजिनचे ड्रगसुद्धा ॲज ॲन सायकोफार्माकोलॉजिकल एजंट म्हणून यूज केले जातात. ओके, सो आपल्याला माहिती आहे की आपलं जे नॉर्मल आपण इथे मगाशी आपण बघितलेलं आहे की जी थिंकिंग आहे किंवा मूड आहे आपला, ओके, किंवा आपला बिहेवियर आहे, हे सगळे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपलं ब्रेन कंट्रोल करतं. ओके, सो ब्रेनचे मेन 3 फंक्शन्स आहेत. ओके, सो द व्हायटल पार्ट जो आहे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा तो आहे ब्रेन. ओके, व्हाय इट इज व्हायटल पार्ट? बिकॉज it carries all body functions activity and regulate and control all these body activities with the help of brain. ओके, सो आपल्या बॉडीचं जे टोटल रेग्युलेशन करायचं काम आहे, कंट्रोल करायचं काम जे आहे ते ब्रेन करतं. ओके, सो फर्स्ट मेन फंक्शन आहे ब्रेनचं परसेप्शन ऑफ एन्व्हायरमेंटल स्टिम्युला. ओके, सो आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे ह्याचं परसेप्शन करायचं काम जे आहे ते ब्रेनचं मेन फंक्शन आहे. ओके, देन ॲनालिसिस ऑफ रिसिव्ड इन्फॉर्मेशन अँड फॉर्मेशन ऑफ रिॲक्शन पॅटर्न. ओके, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला खूपदा हे एक्झाम्पल दिलेलं आहे की एखाद्या गरम वस्तूला जेव्हा आपला हात लागतो तेव्हा आपण चटकन तो हात मागे घेतो. ओके, सो ही जी रिॲक्शन्स आहेत ती कोण कंट्रोल करतं? तर ब्रेन कंट्रोल करतं. ओके, मीन्स काय करतात, नर्व ज्या आहेत त्या काय करतात, हाताला चटका लागल्याबरोबर ती इन्फॉर्मेशन जी आहे ती ब्रेनकडे ट्रान्सफर करतात. ब्रेनमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन होतं आणि मग जो काही रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन द्यायची आहे त्याचे जे इम्पल्सेस आहेत ते ब्रेनकडून मग त्या पर्टिक्युलर ऑर्गनकडे पाठवले जातात आणि मग ते ऑर्गन जे आहे ते त्याच्यामधले जे मसल्स आहेत ते त्यांची ॲक्टिव्हिटी शो करतात. ओके, आपण लगेच हात मागे घेतो. ओके, सो ऑल दिस ॲनालिसिस ऑफ रिसिव्ड इन्फॉर्मेशन अँड फॉर्मेशन ऑफ रिॲक्शन पॅटर्न, ऑल दिस कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ ब्रेन. ओके, थर्ड आहे ॲक्च्युअल बिहेवियर रिस्पॉन्सेस. ओके, सो आपल्याला कसं बिहेव करायचं आहे, कसं वागायचं आहे, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, हे सगळं जे इंटरप्रिटेशन आहे. ओके, काय रिअल आहे, काय फेक आहे, हे आपण इझिली थिंक करू शकतो. ओके, सो एखादे जेव्हा आपण आपल्यासमोर काय चालू असेल, सपोज न्यूज आपण जेव्हा ऐकत असतो, ओके, सो तेव्हा ते न्यूज फक्त आपण ऐकायचं काम करत नसतो, तर आपल्या मनामध्ये डिफरंट काइंड ऑफ जे थिंकिंग आहे ते त्याच्याबद्दल चालू असतं. म्हणजे एखादी न्यूज आपण जेव्हा ऐकतो तेव्हा असं नाही की आपण त्याच्यावर लगेच बिलीव करतो. ओके, वी थिंक इन आवर कॅपॅसिटी, आपली जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार आपण त्या एखाद्या गोष्टीबद्दल थिंक करतो. ओके, आपल्या आजूबाजूला जे चाललं आहे त्याच्यावर सुद्धा आपलं थिंकिंग सुरू असतं. ओके, म्हणजे खरोखर रिअल आहे का, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे असं छान दिसेल, हे असं चांगलं दिसत नाही आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, ऑल दिस परसेप्शन अँड थिंकिंग अँड बिहेवियर, ऑल दिस फंक्शन्स कॅरीड आउट बाय आवर ब्रेन. ओके, सो जेव्हा हे जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ब्रेनचं ते जेव्हा अल्टर होतं, ओके, सो त्याच्यामध्ये जेव्हा इम्पेअरमेंट येते दॅट रिझल्ट्स इन टू अ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. ओके, सो त्याच्यामुळे पर्सनचे जे आहे ती बिहेवियर कॅपॅसिटी चेंज होते, थिंकिंग कॅपॅसिटी चेंज होते. ओके,
मूड चेंज होतो पर्सनचा अँड पर्सन बिहेव्ज लाईक आउट ऑफ कंट्रोल और इट्स त्याचं जे नॉर्मल जे आहे बिहेवियर ते चेंज होतं. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. ओके, सो हे जे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत त्या अशा डिसऑर्डर्समध्ये त्याच्या ट्रीटमेंटसाठी जनरली सायकोफार्माकोलॉजिकल एजंट जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्सचं क्लासिफिकेशन आहे. मेजर 3 क्लासेसमध्ये आपल्याला बघायचं आहे सायकोफार्माकोलॉजिकल एजंट. फर्स्ट आहे ट्रँक्युलायझर्स और सायकोलेप्टिक्स. ओके, सो ट्रँक्युलायझर्स इट इज नथिंग बट the agent which used to reduce a tension or anxiety. ओके, सो पर्सनमध्ये जे टेन्शन आणि एन्झायटी रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्या ट्रीटमेंटसाठी जे मेडिसिनल एजंट यूज केले जातात त्यांना ट्रँक्युलायझर्स असं म्हटलं जातं. ओके, अँड और सायकोलेप्टिक्स असं त्यांना म्हटलेलं आहे. सो सायकोलेप्टिक्स आर द एजंट विच प्रोड्यूस इज अ काल्मिंग इफेक्ट ऑन बॉडी. ओके, सो आपल्या बॉडीला काम करायचं जे काम आहे ते सायकोलेप्टिक्स एजंट्स करतात. ओके, सो ट्रँक्युलायझर्स आणि सायकोलेप्टिक्स हे जे ड्रग आपण बघितले विच शोज अ सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक इफेक्ट ऑल्सो. ओके, सो ह्या कॅटेगरीमध्ये जे ड्रग्ज आहेत ते कुठेतरी सिडेशन आणि हिप्नोटिक इफेक्ट जे आहेत ते प्रोड्यूस करतात. ओके, सो फर्स्ट क्लास आहे त्याचा मेजर ट्रँक्युलायझर्स और सायकोलेप्टिक्स. त्याच्यामध्ये आहे फिनोथायाझिन, रेझरपिन, हॅलोपेरिडॉल. ओके, नेक्स्ट आहे मायनर ट्रँक्युलायझर्स और अँटी एन्झायटी एजंट दॅट इन्क्लूड्स बेन्झोडायझेपिन, मेप्रोबामेट. ओके, सो ऑल दिस ड्रग्स विच यूज्ड ॲज अन ट्रँक्युलायझर्स अँड सायकोलेप्टिक्स एजंट्स. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट क्लास दॅट इज अँटी डिप्रेसंट और सायकोॲनालेप्टिक्स. ओके, so antidepressant the agents which used to maintain a depressed state of that person to a normal. ओके, सो पर्सन जो डिप्रेस फील करत असतो, ओके, जो डिप्रेशनमध्ये गेलेला आहे त्याला नॉर्मलला आणायचं काम जे आहे ते अँटी डिप्रेसंट ड्रग करतात. ओके, नेक्स्ट आहे सायकोटोमायमेटिक्स. ओके, सो सायकोटोमायमेटिक्स आर द एजंट विच शो सिमिलर ॲक्शन टू दॅट ऑफ जी आपली जी नॉर्मल सायकोलॉजी आहे त्याच्या सिमिलर इफेक्ट प्रोड्यूस करायचं काम हे ड्रग करतात. ओके, दॅट इज सायकोटोमायमेटिक्स. ओके, सो त्याच्यामध्ये LSD आहे, मेसालिन आहे. ओके, सो दीज आर द ड्रग्स विच यूज्ड ॲज अन सायकोटोमायमेटिक ड्रग. ओके, सो हे जे 3 क्लास आहेत ते आपल्याला इन डिटेल इन ब्रीफ आपल्याला या सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्स या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. ओके, म्हणजे जवळजवळ ह्या एका चॅप्टरमध्ये आपल्याला 3 चॅप्टर इन्क्लूड केलेले आहेत. कोणते कोणते तर अँटी डिप्रेसंट आहे, अँटी एन्झायटी आहे आणि अँटी सायकोटिक ड्रग आहेत. ओके, सो ऑल दिस 3 मेजर chapters which included into a one chapter that is psychopharmacological agent. ओके, सो मी तुम्हाला फार्माकोलॉजीचे जेवढे पण चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला मी इन ब्रीफ सांगते. ओके, एवढं तुम्हाला इन ब्रीफ सिलेबसमध्ये मीन्स तुम्ही जर नोट्स रीड करत असाल तर त्याच्यामध्ये एवढं इन ब्रीफ दिलेलं नाही आहे. ओके, पण हे इन ब्रीफ मी तुम्हाला फक्त एवढ्यासाठी सांगते की जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर त्याच्यावर उलटून फिरून कसाही जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. ओके, आणि फर्स्ट जर सपोज एखादा चॅप्टर असेल आणि तुम्हाला डायरेक्ट तो चॅप्टर स्टार्ट केलेला आहे बुकमध्ये पण त्याचे जे नॉर्मल फिजिओलॉजी आहे म्हणजे नक्की तो ड्रग जो आहे तो इफेक्ट शो करतो त्या सिस्टीमवर पण त्या सिस्टीमचं फंक्शन काय आहे नॉर्मल हेच जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्हाला त्या ड्रगची ॲक्शन कळू शकत नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे मी घेताना फर्स्ट तुम्हाला नॉर्मल फिजिओलॉजी काय आहे बॉडीची, ओके, आणि त्याच्यानंतर तो ड्रग नक्की कुठे इफेक्ट करतो, कशी ॲक्शन शो करतो हे मी तुम्हाला सांगते. ओके, बुकमध्ये देताना तुम्हाला फक्त ते ड्रगची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन दिलेली आहे. ओके, मी एक्स्ट्रा काय घेते तर ती जी सिस्टीम आहे की ज्याच्यावर तो ड्रग इफेक्ट शो करतो ती सिस्टीम वर्क कसं करते नॉर्मल आपल्या बॉडीमध्ये. ओके, हे मी एक्स्ट्रा तुम्हाला ह्यासाठी घेते की ते तुम्हाला इझी पडेल त्या ड्रगची मोड ऑफ ॲक्शन समजून घेताना. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इन ब्रीफ घेते. ओके, मी तुम्हाला मॉडेल आन्सर्ससुद्धा सेंड केलेले आहेत. यू जस्ट रेफर दॅट मॉडेल आन्सर्स. ओके, अँड यू जस्ट राईट युअर ओन नोट्स अँड कन्फर्म टू मी. ओके, माझ्याकडनं ते कन्फर्म करून घ्या. ओके,
सो बॅक टू ट्रँक्युलायझर्स, दॅट इज सायकोफार्माकोलॉजिकल एजंटमध्ये आपल्याला फर्स्ट पार्ट बघायचा आहे ट्रँक्युलायझर्स. ओके, सो ट्रँक्युलायझर्स इट इज नथिंग बट द मेडिसिनल एजंट्स विच यूज टू रिड्यूस अ टेन्शन और एन्झायटी. ओके, सो टेन्शन आणि एन्झायटी रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये ट्रँक्युलायझर्स यूज केले जातात. ओके, सो ट्रँक्युलायझर्स रेफर्स टू अ ड्रग विच इज डिझाईन फॉर द ट्रीटमेंट ऑफ एन्झायटी. ओके, सो असे ड्रग्स की जे एन्झायटीच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. फिअर, टेन्शन, ॲजिटेशन, डिस्टर्बन्सेस ऑफ माइंड, स्पेसिफिकली टू रिड्यूस अ स्टेट ऑफ एन्झायटी अँड टेन्शन. ओके, सो एन्झायटी आणि टेन्शनशी रिलेटेड जेवढे पण डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये इथे इन्क्लूड केलेलं आहे. एन्झायटी आहे, फिअर आहे, ओके, टेन्शन आहे, ॲजिटेशन आहे, डिस्टर्बन्सेस ऑफ माइंड आहे. ओके, सो ऑल दीज डिसऑर्डर्स विच इज रिलेटेड टू अ एन्झायटी अँड टेन्शन. ओके, सो जेव्हा पर्सन एन्झायटी फील करतं, टेन्शन फील करतं, तेव्हा हे सगळे जे सिम्प्टोमॅटिक डिसऑर्डर्स आहेत ते दिसायला पर्सनमध्ये सुरुवात होते. ओके, अँड ऑल दिस सिम्पटम्स ऑफ एन्झायटी अँड the tension which is treated with the help of tranquilizers. Okay, so tranquilizers it is nothing but it is an medicinal drugs which used to reduce a tension and anxiety into a person. Okay, so tranquilizers classified into a two major group. फर्स्ट आहे मेजर ट्रँक्युलायझर्स अँड सायकोलेप्टिक्स, त्याच्यामध्ये फिनोथायाझिन, रेझरपिन, हॅलोपेरिडॉल. ओके, सेकंड आहे मायनर ट्रँक्युलायझर्स अँड अँटी एन्झायटी ड्रग दॅट इन्क्लूड्स अ बेन्झोडायझेपिन अँड मेप्रोबामेट. ओके, सो आपल्याला इंडिव्हिज्युअल ड्रग्स इन डिटेल बघायचे आहेत. ओके, सो फर्स्ट आपण ट्रँक्युलायझर्स ही कन्सेप्ट समजून घेऊया. सो ट्रँक्युलायझर्स इज अ ड्रग दॅट ॲक्ट्स ऑन अ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड यूज टू काम अँड डिक्रीज द एन्झायटी और हेल्प अ पर्सन टू स्लीप. ओके, सो ट्रँक्युलायझर्स मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की ट्रँक्युलायझर्स कॅटेगरीचे जे ड्रग्स आहेत, अँटी एन्झायटी कॅटेगरीचे जे ड्रग्स आहेत विच शोज अ sedative and hypnotic effect also. Okay, so that's where they used to produce a sleep into that person. Okay, or they shows the effect like production of sleep into that person. Okay, so tranquilizers is the drug that acts on the central nervous system and used to calm, decrease the anxiety and help a person to sleep. Okay, so often called depressant because they suppress the central nervous system and slow the body down. Okay, so they act as an depressant. Okay, tranquilizers which is act as an depressant because they suppress the central nervous system and slows down the body. Okay, so body जे normal functioning आहे, बॉडीची जी फिजिओलॉजी आहे त्याच्यावर त्यांचा इफेक्ट काय आहे, दे स्लोज डाऊन द बॉडी ॲक्टिव्हिटीज अँड देअर बाय दे प्रोड्यूस अ डिप्रेसंट इफेक्ट. ओके, बाय शोईंग द सप्रेसंट ॲक्शन ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम. ओके, यूज टू ट्रीट अ मेंटल इलनेस दॅट आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायकोसिस विच इज अ बिहेवियर डिसऑर्डर. ओके, सो जनरली मेंटल इलनेस रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत विच इज कॅरेक्टराइज्ड बाय psychosis which is a behavior disorders. Okay, so psychosis it is an severe psychiatric illness. Okay, so it is an severe psychiatric conditions with distortion of thought, behavior, capacity to recognize the reality. Okay, so psychosis it is an सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. ओके, सो सायकोसिस ही एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर कंडिशन आहे. त्याच्यामध्ये काय होतं तर पर्सनची जी थिंकिंग कॅपॅसिटी आहे, पर्सनचं जे बिहेवियर आहे, ओके, किंवा कॅपॅसिटी टू रिकग्नाइज द रियालिटी. ओके, म्हणजे रियालिटी रिकग्नाइज करायची जी कॅपॅसिटी आहे पर्सनची त्याच्यामध्ये काय होतं, डिस्टॉर्शन येतं, डिस्टर्बन्सेस येतात. ओके, अँड दॅट रिझल्ट इन टू अ सायकोसिस लाईक कंडिशन्स. ओके, सो ट्रँक्युलायझर्स आर यूज टू ट्रीट दॅट सायकोसिस लाईक कंडिशन्स. ओके, सो ऑल्सो यूज्ड इन द कॉमन एन्झायटी अँड स्लीपलेसनेस. ओके, सो स्लीपशी रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये यूज केले जातात अँड ऑल्सो इट इज यूज्ड इन द एन्झायटी कंडिशन्स. ओके, सो इन एन्झायटी इट इज रिलेटेड टू अ फिअर. सो
can cause a dependence and certain ones can easily be abused. Okay, so they shows the sedative and hypnotic effect, that's why they produce a डिपेंडन्स अँड ड्रग ॲब्यूज लाईक कंडिशन्स. ओके, सो त्याच्यामुळे ड्रगचा जो डिपेंडन्स आहे फिजिकल किंवा मेंटल डिपेंडन्स आहे ते शो करतात, किंवा मग ड्रगचा जो मिसयूज आहे तो कंडक्ट होण्याचे चान्सेस जे आहेत ते ट्रँक्युलायझर्स कॅटेगरीच्या ड्रगमुळे जास्त असतात. ओके, सो मायनर ट्रँक्युलायझर्स आर कॉल्ड ॲज एन्झिओलायटिक्स and major tranquilizers are called as antipsychotics. ओके, सो आपण ट्रँक्युलायझर्सचं जे क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये आपण 2 क्लास बघितले होते, मायनर अँड मेजर ट्रँक्युलायझर्स. ओके, सो त्याच्यामध्ये जो मायनर ट्रँक्युलायझर्स हा क्लास आहे विच इज ऑल्सो नोन ॲज anxiolytics drug. Okay, that is anti-anxiety drug. Okay, and major tranquilizers which is also known as antipsychotic agent. Okay, so antipsychotics, it is nothing but the also known as neuroleptics. Okay, antipsychoticला neuroleptics drug असं सुद्धा म्हणतात. Okay, so generally these antipsychotic drugs used to manage a psychosis like disorders. Okay, that includes a delusion आहे, hallucination आहे. Okay, किंवा paranoia आहे और डिस्टॉर्ट थॉट आहे. ओके, किंवा सिझोफ्रेनिया लाईक कंडिशन्स असेल. ओके, पॅरानोमिया इट इज नथिंग बट द अनरिअलिस्टिक डिस्ट्रप्शन ऑफ फिलिंग्स. ओके, म्हणजे काय होतं तर पर्सन जो आहे तो which feels like getting harassed. ओके, सो पर्सन जो आहे तो हॅरॅस झाल्यासारखं फील करतो, किंवा अनरिअलिस्टिक डिस्टर्बन्सेस जे आहेत तो फील करतो. ओके, अँड इट इज नथिंग बट द पॅरानोमिया लाईक कंडिशन्स. ओके, नेक्स्ट जे कन्सेप्ट आहे विच इज रिलेटेड टू अ antipsychotic, that is schizophrenia. Okay, so schizophrenia, it is an disorders that affect a person ability to think, feel and behave clearly. Okay, so person जे आहे नॉर्मल जे पर्सनची जी फंक्शनिंग आहेत ॲबिलिटी आहे दॅट इज थिंकिंग असेल किंवा फील करणं आहे किंवा बिहेव करणं आहे. ओके, सो ऑल दीज फंक्शन्स आर अल्टर्ड इन सिझोफ्रेनिया कंडिशन्स. ओके, डेल्युजनमध्ये बघितलेलं आहे पण की पर्सन जो आहे तो रियालिटीपासून टोटल डिस्टॉर्ट होतो. ओके, मीन्स रियालिटीपासून तो पूर्णपणे लांब जातो. ओके, त्याला नक्की काय चालू आहे, काय रिअल आहे, काय फेक आहे ह्याच्यामधलं जे आपण जे आयडेंटिफिकेशन करू शकतो तसं तो पर्सन आयडेंटिफाय करू शकत नाही आहे. ओके, सो इट इज ॲन अनेबल टू मीट अ नॉर्मल लाईफ. जी नॉर्मल लाईफ आहे ती मीट करणं त्या पर्सनला डेल्युजन्स लाईक डिसऑर्डर्स आहे त्याच्यामध्ये त्या पर्सनला जमू शकत नाही आहे. ओके, सो डेल्युजन्स या डिसऑर्डरमध्ये काय होतं, पर्सन जो आहे तो टोटली डिस्टॉर्ट होतो फ्रॉम द रियालिटी. ओके, सो जी रिअल लाईफ आहे त्याच्यापासून तो टोटली डिस्टर्ब होतो. ओके, टोटली लांब जातो, डिस्टॉर्ट होतो. ओके, सो ऑल दीज आर द symptoms or the disorders which is related to a psychotic conditions. Okay, so जे मेजर ट्रँक्युलायझर्स आहे which is used as an antipsychotic agent. Okay, so in short आपण बघूया what is a tranquilizer. So a drug that reduces a mental disturbances. Okay, so tranquilizers, it is nothing but the drug that reduces a mental disturbances, treat anxiety and fear, can relax the muscles, may be used to induce a sleep and can be in the form of pill or needle. Okay, so generally इंजेक्शन्स फॉर्ममध्ये सुद्धा ते यूज केले जातात किंवा पिल फॉर्ममध्ये ट्रँक्युलायझर्स ड्रग जे आहेत ते आपण ॲज ॲन मेडिसिन म्हणून घेऊ शकतो. ओके, सो दे रिड्यूस अ मेंटल डिस्टर्बन्सेस, ट्रीट अ एन्झायटी अँड फिअर, रिलॅक्स द मसल्स अँड इंड्यूस अ स्लीप. ओके, सो ट्रँक्युलायझर्सचा जो CNS सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जर इफेक्ट बघितला तर तो आहे डिप्रेसंट इफेक्ट आहे. ओके, दे प्रोड्यूस अ कामनेस इन टू अवर बॉडी. ओके,
सो आपल्याला फर्स्ट क्लास बघायचा आहे मेजर ट्रँक्युलायझर्स. ओके, सो मेजर ट्रँक्युलायझर्सची बेसिक मोड ऑफ ॲक्शन काय आहे ती आपण इथे समजून घेऊया. सो आपल्या बॉडीमध्ये डोपामाइनर्जिक नावाचं एक न्यूरो ट्रान्समीटर आहे. ओके, सो इथे तुम्हाला जे डी लेवल दिसते, डी हा शॉर्ट फॉर्म यूज केलेला आहे, तो जनरली डोपामाइन ह्या न्यूरो ट्रान्समीटरसाठी यूज केलेला आहे. ओके, सो डोपामाइन न्यूरो ट्रान्समीटरचं आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल फंक्शन काय आहे किंवा वर्किंग काय आहे, तर डोपामाइन न्यूरो ट्रान्समीटर विच मोटिवेटेड बिहेवियर जे आहे आपल्या बॉडीचं, ओके, ते मेंटेन करण्यासाठी डोपामाइन न्यूरो ट्रान्समीटर यूज केला जातो. ओके, किंवा आपल्या बॉडीचा जो मोटार कंट्रोल आहे, ओके, तो कंट्रोल एस्टॅब्लिश करण्यासाठी जनरली डोपामाइन न्यूरो ट्रान्समीटर जो आहे तो बॉडीसाठी वर्क करतो. ओके, सो मेझोलिम्बिक सिस्टीम आहे, मेझोकॉर्टिकल पाथवेज आहेत. ओके, सो मेझोलिम्बिक अँड मेझोकॉर्टिकल पाथवे थ्रू डोपामाइन जे आहे न्यूरो ट्रान्समीटर त्याचं सिंथेसिस होतं. ओके, सो मेझोलिम्बिक अँड मेझोकॉर्टिकल पाथवे जेव्हा सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स बॉडीमध्ये असतात, ओके, सो जेव्हा एखादी सायकोलॉजिकल डिसऑर्डर जेव्हा बॉडीमध्ये असते तेव्हा काय होणार आहे की नॉर्मल डोपामाइन सिंथेसिसपेक्षा जास्त डोपामाइन सिंथेसिस ब्रेनमध्ये व्हायला सुरुवात होते. ओके, दॅट रिझल्ट्स इन टू अ मोर ॲक्टिवेशन ऑफ डोपामाइन रिसेप्टर, दॅट इज D2 रिसेप्टर्स. ओके, सो तेव्हा काय होतं की जास्त डोपामाइन सिंथेसिस झाल्यामुळे जास्त डोपामाइन जे आहे ते डोपामाइन रिसेप्टरला जाऊन बाइंड होतात. ओके, अँड दॅट प्रोड्युसेस अ हॅल्युसिनेशन्स अँड डेल्युजन्स इफेक्ट. ओके, सो हॅल्युसिनेशन्स तुम्हाला माहिती आहे ही कन्सेप्ट की पर्सन जो आहे तो दुसऱ्या जगामध्ये जातो. ओके, सो तो स्वतःला VIP फील करतो. ओके, सो बेटर कंडिशनमध्ये तो स्वतःला इमॅजिन करायला सुरुवात करतो. ओके, तो स्वतःला तसं फील करतो. ओके, सो डेल्युजनमध्ये काय आहे, पर्सन जो आहे तो रियालिटीपासून लांब जातो. ओके, सो त्याला माहिती नसतं की रियालिटी काय आहे. ओके, आणि तो त्याच्या वेगळं असं जग जे आहे ते बनवायला सुरुवात करतो. ओके, सो ऑल दिस सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स गेट जनरेटेड ड्यू टू द एक्सेसिव्ह सिंथेसिस ऑफ डोपामाइन न्यूरो ट्रान्समीटर. ओके, डोपामाइन न्यूरो ट्रान्समीटर जास्त सिंथेसिस झाल्यामुळे जास्त सॉरी फॉर डिस्टर्ब यू. ओके, सो तेव्हा काय होतं की डोपामाइन न्यूरो ट्रान्समीटर जास्त सिंथेसिस झाल्यामुळे जास्त डोपामाइन जे आहेत ते डोपामाइन रिसेप्टरला जाऊन अटॅच होतात आणि त्याच्यामुळे मग हॅल्युसिनेशन अँड डेल्युजन्स लाईक सिम्पटम्स जे आहेत ते सेंट्रल नर्वस सिस्टीमवर दिसून येतात. ओके, सो जे मेजर ट्रँक्युलायझर्स आहेत त्याच्यामध्ये मेन प्रोटोटाईप आपल्याला ड्रग बघायचा दॅट इज फिनोथायझिन. ओके, सो फिनोथायझिनचं इथे जर तुम्हाला इफेक्ट दिसला तर तो आहे इनिबिशन ऑफ दॅट D2 रिसेप्टर्स. ओके, सो they act as an inhibitors of dopamine neurotransmitter. ओके, और antagonist of dopamine neurotransmitters. ओके, सो ते काय करणार आहेत D2 रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहेत आणि त्याचं इनिबिशन करणार आहेत. ओके, अँड देअर बाय दे प्रिव्हेंट अ हॅल्युसिनेशन अँड डेल्युजन्स लाईक सिम्पटम्स. ओके, विच इज रिलेटेड टू अ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. ओके, सो ही बेसिक मोड ऑफ ॲक्शन झाली मेजर ट्रँक्युलायझर्सची. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं आहे तर बॉडीमध्ये डोपामाइन हे न्यूरो ट्रान्समीटर आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द मोटिवेटेड फंक्शन्स ऑफ द बॉडी और द मोटार कंट्रोल ऑफ अवर बॉडी. ओके, पण जेव्हा सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स लाईक कंडिशन्स बॉडीमध्ये असते तेव्हा काय होतं थ्रू मेझोलिम्बिक अँड मेझोकॉर्टिकल पाथवे. ओके, सो मेझोलिम्बिक आणि मेझोकॉर्टिकल म्हणजे कॉर्टेक्सचा जो रिजन आहे ब्रेनचा आणि लिम्बिक सिस्टीम जी आहे ब्रेनची. ओके, सो ह्या एरियामध्ये हे आपण जेव्हा ॲनाटॉमी बघितलेली आहे ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम त्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत हे दोन्ही पार्ट ब्रेनचे कुठे असतात. ओके, सो जेव्हा लिम्बिक आणि कॉर्टेक्स रिजनमध्ये जे मेझोलिम्बिक अँड मेझोकॉर्टिकल पाथवे रन होतात त्याच्या थ्रू डोपामाइन जे आहे त्याचं न्यूरो ट्रान्समीटर जे आहे त्याचं सिंथेसिस जास्त होतं ड्यू टू द सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ इन्क्रीज अ लेवल ऑफ डोपामाइन. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ मोर ॲक्टिवेशन ऑफ डोपामाइन रिसेप्टर्स which produces a more hallucinations and delusions like effect into our body. Okay, phenothiazine that inhibit the dopamine that is D2 receptor. Okay, D2 receptor inhibit करायचं काम करतात and thereby they prevent a hallucination and delusions effect and they treat a psychological disorders. Okay, so ही झाली बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ फिनोथायझिन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फिनोथायझिन
ह्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ओके, सो फर्स्ट बघायचं आहे आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्याचा फार्माकोलॉजिकल इफेक्ट काय आहे. त्याच्यामध्ये आहे न्यूरोलेप्टिक्स इफेक्ट. ओके, सो D1 D5 D1 लाईक रिसेप्टर्स. ओके, D2 4 that is D2 like receptors. So these are the receptors which is responsible for neuroleptic action of that phenothiazine. So antipsychotic drugs probably owe their therapeutic effects mainly to blockade of D2 receptor lies in midbrain and cortex and midbrain limbic system. Okay, so ते न्यूरोलेप्टिक इफेक्ट शो करतात. दॅट इज अँटीसायकोटिक ड्रग जे आहेत विच प्रोड्युसेस their therapeutic effect by blockage of dopamine receptors, that is D2 receptor which lies in between midbrain cortex and midbrain limbic system. ओके, सो हे आपण बघितलेलं आहे बेसिक मोड ऑफ ॲक्शनमध्ये. ओके, सो त्याचं फिनोथायझिनचे बिहेवियर इफेक्ट काय असू शकतात. सो इन पेशंट विथ मेजर सायकोसिस इट प्रोड्युसेस अ सायकोमोटर स्लोईंग. ओके, सो पेशंटमध्ये काय होतं की सायकोमोटरचं जे नॉर्मल रेट आहे तो स्लो करायचं काम करतात. ओके, इमोशनल क्विटनिंग. ओके, सो पेशंट जे आहेत त्याच्यामध्ये जी इमोशनलची जी इमोशन्सची जी कॅपॅसिटी आहे ती क्विट करायचं काम करतात. ओके, डिमिनिशन ऑफ इनिशिएटिव्हनेस. ओके, सो पेशंटमध्ये जे इनिशिएटिव्हनेस असतं. ओके, ते एखादं काम करण्यासाठी जे इनिशिएटिव्हनेस त्या पर्सनकडे असतो ते जी इनिशिएटिव्ह जी पॉवर आहे ती डिमिनिश करायचं काम करतात. ओके, एन्झायटी विदाउट अफेक्टिंग अ वेकफुलनेस. ओके, so the drugs which act as an tranquilizers, okay, or antipsychotic drugs which produces a antipsychotic effect by blocking a receptor, that is dopamine, that is D2 receptor. Okay, and it gets concentrated in the different parts of the brain, but antipsychotic action which is generally due to a competitive blockage of dopaminergic receptor, that is D2 receptor in limbic system. Okay, so by blocking a D2 receptor it produces a that is behavioral effect into that person. Okay, so जे behavior आहे पर्सनचं ते चेंज होतं and which comes to a normal. Okay, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अँटी इमेटिक इफेक्ट. ओके, so anti-emetic it depresses a chemoreceptor trigger zone in the medulla and act as a powerful anti-emetic agent. Okay, anti-emetic means the agent which prevents the emesis. Emesis it is nothing but the vomiting. Okay, सो पर्सन जे आहे ते डायरेक्ट त्यांची ॲक्शन आहे ते किमोरिसेप्टर ट्रिगर झोनवर आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर वोमिटिंग फंक्शन. ओके, आपल्या बॉडीमध्ये ब्रेनमध्ये जो CTZ दॅट इज किमोरिसेप्टर ट्रिगर झोन जो आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर वोमिटिंग फंक्शन्स. ओके, सो इट डिप्रेसेस दॅट CTZ. ओके, and thereby it produces a anti-emetic effect. ओके, नेक्स्ट आहे त्याची ॲक्शन दॅट इज टेम्परेचर रेग्युलेटिंग इफेक्ट. ओके, so it produces a hypothermia. Okay, so elevated temperature reduce करून that converts into a hypo. Okay, hypothermia effect means reduces the elevated temperature of body. Okay, and it produces a hypothermia like effect. Okay, so phenothiazine ज्या पेशंटला सुरू असतं त्याचं नॉर्मल टेम्परेचरपेक्षा थोडं कमी टेम्परेचर बॉडीचं दिसून येतं. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज इफेक्ट ऑन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, दॅट इज ANS. ओके, सो ANS इफेक्ट ऑफ antipsychotic agents are complex and unpredictable. Neuroleptics have varying degree of alpha adrenergic blocking activity. Chlorpromazine, clozapine and thioridazine have a particularly significant alpha adrenergic antagonist activity. Phenothiazine have weak H1 antihistaminic and anti-5-HT action. Okay, so autonomic nervous system has a central depressant action on hypothalamic सेंटर कंट्रोलिंग सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो फिनोथायझिन या ड्रगची जर आपण ॲक्शन बघितली तर इट शोज अ डिप्रेसंट ॲक्शन ऑन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके, अँड देअर बाय दे प्रोड्युसेस अ डिप्रेशन ऑफ हायपोथॅलॅमिक सेंटर which is responsible for controlling of sympathetic activity. Okay, so they produces a depression effect on autonomic nervous system. Okay, effect on sleep. Antipsychotic drugs have
inconsistent effect on sleep patterns but tend to normalize the sleep disturbances and characteristics of many psychosis and mania. Okay, so antipsychotic ड्रग्स आहेत. ओके, अँटी एन्झायटी ड्रग्स आहेत, दॅट इज ट्रँक्युलायझरचे ड्रग्स आहेत विच यूज टू इंड्यूस अ स्लीप. ओके, सो स्लीप रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये काय जर आपण बघायचं झालं तर जी इनकन्सिस्टंट जो स्लीपचा जो पॅटर्न आहे, ओके, तो नॉर्मलाइज करायचं काम जे आहे ते ट्रँक्युलायझर्स कॅटेगरीचे ड्रग करतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की त्याचा इफेक्ट जो आहे तो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर आहे. ओके, सो यू मस्ट हॅव टू राईट इन युअर नोटबुक दॅट इज कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. Okay, so it produces a hypotension because of depression of hypothalamus that leading to a decrease in sympathetic tone. Okay, so autonomic nervous system वर आपण बघितलेलं आहे की हायपोथॅलॅमसवर त्याचा इफेक्ट जो आहे तो डिप्रेशन इफेक्ट आहे. ओके, so due to the hypothalamus depression that results into a decrease in sympathetic tone of body which peripherally induces a vasodilation by adrenergic blocking action as well as direct action on the blood vessels. Okay, so कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये त्याचा इफेक्ट काय आहे तर ब्लड वेसल्सचं डायलेशन करतात. ओके, सो देअर बाय डायलेशन ऑफ ब्लड वेसल्स दॅट रिझल्ट्स इनटू अ हायपोटेन्शन लाईक इफेक्ट. ओके, सो त्याच्यामुळे हायपोटेन्शन जे आहे ते अराईज होतं. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे साईड इफेक्ट्स विच इज असोसिएटेड विथ फिनोथायझिन. सो फार्माकोलॉजिकल साईड इफेक्ट्स अँड सिरियस साईड इफेक्ट्स. फार्माकोलॉजिकल साईड इफेक्ट्समध्ये आहे कॉन्स्टिपेशन, रिटेन्शन ऑफ युरिन, इन्क्रीज्ड हार्ट रेट, ड्राय माउथ, डायलेटेड पिपल्स. ओके, सिरियस साईड इफेक्ट्समध्ये आहे पार्किन्सोनियन लाईक सिंड्रोम, डिस्टोमिया, dyskinesia, neuroleptic malignant syndrome. Okay, so all these are the side effect which is associated with phenothiazine. Okay, so the most troublesome side effect which is observed with antipsychotic agents which is extrapyramidal effect. Okay, so extrapyramidal effect, it is an physical symptoms that including a ट्रिमर्स किंवा स्लर्ड स्पीच असेल. ओके, किंवा अकॅथिसिया असेल, डिस्टोनिया असेल, एन्झायटी, डिस्ट्रेस, पॅरानोइया. ओके, किंवा ब्रॅडिफ्रेनिया असेल. ओके, विच इज असोसिएटेड विथ इम्प्रॉपर डोसिंग ऑफ दॅट और अनयुज्युअल रिॲक्शन्स ऑफ दॅट फिनोथायझिन. ओके, सो फिनोथायझिनचं जेव्हा इनप्रॉपर डोसिंग होतं किंवा त्याचे जे रिॲक्शन्स मिळतात दॅट रिझल्ट्स इन टू अ एक्स्ट्रा पिरामिडल इफेक्ट. ओके, सो त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे बघायचं झालं तर ट्रिमर आहे. ओके, मीन्स अनकंट्रोल मुवमेंट ऑफ मसल्स. ओके, देन स्लर्ड स्पीच आहे, मीन्स बोलताना तोंडामध्ये एकसारखी लाळ येते किंवा स्लिप ऑफ स्पीच होतं. ओके, नेक्स्ट आहे अकॅथिसिया, मीन्स दॅट रिड्यूस इन टू द मुवमेंट ऑफ बॉडी. ओके, नेक्स्ट जो आहे तो एन्झायटी आहे. ओके, सो ऑल दिस डिसऑर्डर्स विच इज रिलेटेड टू अ एक्स्ट्रा पिरामिडल इफेक्ट्स ऑफ फिनोथायझिन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे. सो ऑल दिस इन्क्लूड्स इनटू अ पार्किन्सोनियन सिंड्रोम. ओके, सो सिरियस साईड इफेक्टमध्ये तुम्हाला दिसतंय दॅट इज पार्किन्सोनियन सिंड्रोम. ओके, सो पार्किन्सोनियन सिंड्रोम विच इज रिलेटेड टू ट्रिमर और मस्क्युलर रिजिडिटी लाईक कंडिशन्स और विकनेस ऑफ मोटार फंक्शन. ओके, सो बॉडीचं जे नॉर्मल मोटार फंक्शन्स आहे, ओके, मसल्स ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये विकनेस येतो. ओके, दॅट रिझल्ट्स इन टू मसल रिजिडिटी. ओके, मसल्स जे आहेत ते स्टिफ होतात, त्यांच्यामध्ये रिजिडिटी येते. ओके, अँड ट्रिमर्स फॉर्म होतात, दॅट इज uncontrolled continuous contraction and relaxation of that muscles. Okay, so all these disorders which is related to a Parkinsonian syndrome. Okay, so all these side effects are associated with phenothiazine drug. Okay, so during the initiation of therapy of phenothiazine that results into drowsiness and fatigue. Okay, सो फिनोथायझिनची ज्या पेशंटला ट्रीटमेंट सुरू असते त्याच्यावर साईड इफेक्ट्समध्ये ड्राउझीनेस दिसून येतो, फटीग दिसून येतो. ओके, म्हणजे थकवा जाणवतो त्या पेशंटला, झोप आल्यासारखं वाटतं. ओके, सो ब्लड डिस्क्रिएसिस ऑकर्स रेअरली. ओके, सो
डिस्क्रिएसिस विच इज रिलेटेड टू अ इम्बॅलन्स. ओके, सो ब्लड जे आहे त्याच्यामध्ये जे आहेत ते डिसऑर्डर्स येतात, इम्बॅलन्स येतं त्याच्या कंटेंटमध्ये. ओके, नेक्स्ट आहे हायपोटेन्शन दॅट रिझल्ट्स इन टू अ रिड्यूस्ड ब्लड प्रेशर्स. ओके, नेक्स्ट आहे टॅकिकार्डिया दॅट रिझल्ट्स इन टू द डिक्रीज इन टू द हार्ट रेट. ओके, फेंटिंग आहे. ओके, सो फेंटिंग इट इज नथिंग बट द टेम्पररी लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, विच इज ड्यू टू द इनसफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजनचा इनसफिशियंट सप्लाय झाल्यामुळे काय होतं ब्रेनमध्ये, टेम्पररी लॉस ऑफ कॉन्शियसनेस. दॅट कंडिशन इज रिझल्ट्स इन टू अ फेंटिंग. ओके, नेक्स्ट आहे डिझिनेस. ओके, सो डिझिनेस तुम्हाला माहिती आहे. ओके, नेक्स्ट आहे हायपोथर्मिया दॅट रिझल्ट्स इन टू अ डिक्रीज इन टू अ बॉडी टेम्परेचर. देन क्लोरेस्टेटिक जॉन्डिस आहे. ओके, क्लोरेस्टेटिक जॉन्डिसमध्ये ही कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये बाईलचा जो फ्लो आहे लिव्हरमधून, ओके, तो स्टॉप होतो. इट इज नथिंग बट द क्लोरेस्टेटिक जॉन्डिस. ओके, नेक्स्ट साईड इफेक्ट आहे तो आहे ड्राय माउथ आहे, कॉन्स्टिपेशन आहे. ओके, सो ऑल दीज आर द फ्रिक्वेंट side effects. Okay, so these are the all side effects which is associated with phenothiazine. Okay, so next आपल्याला बघायचं आहे therapeutic uses of phenothiazine. Okay, so first आहे it is used in the treatment of schizophrenia. Okay, schizophreniaच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. सिझोफ्रेनिया म्हणजे काय, द डिसऑर्डर्स दॅट अफेक्ट्स द पर्सन ॲबिलिटी टू थिंक, फील अँड बिहेव. ओके, सो पर्सनची जी थिंकिंग आहे, फिलिंग कॅपॅसिटी आहे किंवा बिहेव कॅपॅसिटी आहे ते अल्टर होते, ज्या कंडिशनमध्ये त्याला सिझोफ्रेनिया म्हणतात. सो फिनोथायझिन हा ड्रग आहे विच यूज इन द ट्रीटमेंट ऑफ सिझोफ्रेनिया. प्रिव्हेन्शन ऑफ सिव्हिअर नोझिया अँड वॉमिटिंग. ओके, अँटीमेटिक इफेक्ट शो करतात. किमो रिसेप्टर ट्रिगर झोनवर त्यांची ॲक्शन आहे. ओके, सो त्याच्यामुळे नौशा अँड वॉमिटिंगच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा यूज केलं जातं. ओके, अदर यूजेस आहेत त्याचे ट्रीटमेंट ऑफ मेनिया, ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोम, एन्झायटी. ओके, सो मेनिया इट इज रिलेटेड टू अ मेंटल इलनेस. ओके, सो ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोम असेल किंवा एन्झायटी लाईक कंडिशन असेल त्याच्यामध्ये फिनोथायझिन यूज केलं जातं. क्लोरप्रोमाझिन इज यूज इन द इंटरॅक्टेबल हिकअप्स. रिस्पिरिडॉन, हॅलोपेरिडॉल also commonly prescribed for these disorders, and also risperidone and aripiprazole are now approved for the management of disruptive behaviors, irritability secondary to autism, that is the disorders of neuronal development characterized by impaired social interactions. ओके, सो ऑल ह्या सगळ्या डिसऑर्डर्स कंडिशन्समध्ये जनरली ट्रँक्युलायझर्स जे आहेत ते दिले जातात. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. फर्स्ट यूज आहे दॅट इज अँटीसायकोटिक एजंट. ओके, सो मेन त्याचा यूज आहे इट्स यूज ॲज अन अँटीसायकोटिक एजंट. ओके, सो दॅट इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ psychomotor agitation associated with the various type of acute and chronic psychosis that includes schizophrenia आहे, mania like conditions आहे. ओके, त्याच्यानंतर रिमूव्ह मेनी सिझोफ्रेनिक सिम्टम्स सच ॲज हॅल्युसिनेशन, डेल्युशन्स. ओके, सो सिझोफ्रेनियाचे जे सिम्टम्स आहेत ते सुद्धा रिमूव्ह करण्यासाठी हे अँटीसायकोटिक एजंट म्हणून यूज केले जातात. ओके, नेक्स्ट आहे अँटी इमेटिक म्हणून यूज आहे त्याचा. सो यूज टू कंट्रोल द नोझिया अँड वॉमिटिंग दॅट इंड्यूस अ सर्टन ड्रग्स अँड ऑल्सो यूज्ड इन द मोशन सिकनेस. ओके, आणि थर्ड त्याचा मेजर यूज आहे इट इज यूज्ड ॲज अन प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन. ओके, हे सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक इफेक्टसुद्धा शो करतात म्हणून ते प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन म्हणून सुद्धा यूज केले जातात. ओके, सो हे झाले थेरॅपेटिक युजेस ऑफ फिनोथायझिन. ओके, सो इथे आपलं आजचं लेक्चर संपलेलं आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण सायकोफार्माकोलॉजिकल एजंट स्टार्ट केलेला आहे. ओके, सो त्याचं आपण नॉर्मल सायकोफार्माकोलॉजिकल एजंट म्हणजे काय हे बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण सायकोफार्माकोलॉजिकल एजंट जे आहे त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. डिफरंट कन्सेप्ट त्याच्याशी रिलेटेड डिसऑर्डर्स बघितलेले आहेत. ओके,
त्याच्यानंतर सायकोफार्माकोलॉजिकल एजंट त्यांची ॲक्शन कशी शो करतात ते बघितलेलं आहे. त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. क्लासिफिकेशनमध्ये आपण ट्रँक्युलायझर्स हा पार्ट स्टार्ट केलेला आहे. ओके, ट्रँक्युलायझर्समध्ये आपण मेजर ट्रँक्युलायझर्स बघतोय विच इज ऑल्सो नोन ॲज अँटीसायकोटिक एजंट. ओके, सो त्याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रोटोटाईप ड्रग बघितलेला आहे फिनोथायाझिन. ओके, सो फिनोथायाझिनची बेसिक मोड ऑफ ॲक्शन बघितलेली आहे विच इज रिलेटेड टू अ D2 रिसेप्टर, दॅट इज डोपामिनर्जिक रिसेप्टर्स. ओके, डोपामिनर्जिक रिसेप्टरचं इनिबिशन केलं जातं अँड देअर बाय इट प्रिव्हेंट्स द हॅल्युसिनेशन्स अँड डेल्युजन्स लाईक इफेक्ट. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स बघितले होते CNSवर, ANSवर, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर, त्याच्यानंतर ब्रेनवर अँटीइमेटिक इफेक्ट कसं शो करतं. ओके, सो ऑल दिस फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स बघितले होते आपण त्या ड्रगच्या. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचे मेजर साईड इफेक्ट्ससुद्धा बघितलेले आहेत. मेजर अँड मायनर साईड इफेक्ट्स आहेत ते सुद्धा इन डिटेल इन ब्रीफ एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर सायकोफार्माकोलॉजिकल एजंटवर क्वेश्चन्स नक्की असतो. ओके, सो याच्यामध्ये जो आतापर्यंतचा आपला जो पार्ट कवर केलेला आहे त्याच्यामध्ये फिनोथायाझिन या ड्रगची मोड ऑफ ॲक्शन असेल किंवा त्याचे फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे. ओके, किंवा त्याचे साईड इफेक्ट्स जे आहेत, त्याचे युजेस जे आहेत ह्याच्यावर क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा हा जो पार्ट आहे आजचं लेक्चर आहे ते इम्पॉर्टंट आहे. ओके, सो ह्या चॅप्टरमधला तुम्हाला कोणताही पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, बिंदास तुम्ही मला विचारू शकता. ओके, सो हे लेक्चर मी इथेच थांबवते. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. Stay home, stay safe, take care all of you. Goodbye.